जरासाठी वाचलास, पण मला नाही वाटत पुढच्या परिणामाने तू वाचशील किंवा जिवंत राहशील. भाई तुला शेवटचं सांगतोय, थांबू नकोस, तू निघून जा. माझं डोकं म्हणतो फिरलं ना, उगाच मार खाशी. आणि नंतर अचानक डायरेक्ट तिचा गळाच पकडला. कमरे एवढं उलट्यानं जमिनीत पुरून ठेवलेला असतो. त्याचे पाय वरतेनी जमिनीत पुरून ठेवलेला असतो. एकाची पडून देत होते आणि दुसरा असतो ना त्याला जमिनीत पुरून ठेवलेला असतो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आजचा पण आपला एक विषय जो आहे तो हॉरर स्टोरींवरती राहणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आले आहेत माझा भाऊ म्हणजे वैभव घाडी. तर तू काय सांगशील आज, तुझ्याकडे काय सांगण्यासारखं, म्हणजे काय स्टोरी वगैरे आहेत काय? खूप अशा इंटरेस्टिंग स्टोरी आहेत आज आपल्याकडे. काही स्टोरी आहेत ना त्या खूप लेंदी आहेत, त्यामुळे मे बी 1 किंवा 2च स्टोरी होतील जर आपण त्या डिटेल ऐकायला गेलो तर. सुरू करूया. म्हणजे एक स्टोरी आहे ती मी अशी ऐकली आहे. म्हणजे आमच्याच एरियामधली आहे. असं एरियाचं आता नाव नाही सांगणार सर्वांसमोर, पण सांगतो. एकसा एरियातला माणूस होता, तर त्याचं नाव कन्सिडर कर रोहित म्हणू. म्हणजे लग्न वगैरे झालेला माणूस होता आणि त्याचं 2-3 वर्ष लग्न होऊन झालेलं आणि त्याला एक मुलगा वगैरे होता. म्हणजे नीट कामाला वगैरे जायचा. वाशी मार्केटला ना वाशीला फळ मार्केट आहे. हो. तर त्या फळ मार्केटमध्ये तो कामाला होता. तर कसं तर गाड्या वगैरे लेट येतात, म्हणजे त्या लोडिंग अनलोडिंग करायला फळांच्या गाड्या. तर त्या जशा येतील ट्रक तसं त्याचं काम चालायचं. कधी-कधी तो 9ला वगैरे घरी यायचा. कधी-कधी 10-12 वाजायचे. तर एक दिवस ना त्याला असाच यायला ना लेट झाला कामावरून. लेट झाला तर येता-येता ना त्याला 2 वाजलं. ट्रेन वगैरे तर अशा बंद झालेल्या, त्यामुळे तो अ, गाडीने आला मित्राच्या आणि मित्राने ना त्याला रेल्वे स्टेशनच्या इथे सोडला. तर आता तिथून ना त्याचं घर आहे ना ते नियर अबाउट 1.5 किलोमीटर आहे चालत. चालेल. तर रात्रीचा वेळ 2 वाजताचा आणि जे लोकांना फळ मार्केटमध्ये वगैरे कामाला आहेत ना, त्यांना माहिती असेल, ते लोकांना असे येताना वगैरे खरेदी ना, फळं वगैरे घेऊन येतात. त्यांना भेटतात, म्हणजे खूप फळं असतात ना, तर त्यांचा जो पण शेट असतो ना, तो त्यांना फळं वगैरे देतो. तर ह्या दिवशी ना, त्या दिवशी ह्याच्याकडे येताना ना केळी होती बॅगेमध्ये आणि हातात. 3-4 डझन केळी होती त्यांना, म्हणजे जे उरता-सुरता ते त्यांना देऊन टाकतात. तर त्याच्याकडे तशी 3-4 डझन केळी होती आणि हा आता घरी येतोय आणि रात्रीचे 2 वाजले आणि हा घरी येतोय. रस्ता सुनसान आहे, रस्त्यावर कोणच नाही आणि घरी येता-येता ना त्या रस्त्यातनं एक 3 टिका लागतो. म्हणजे तिथे सगळं असं उतरून वगैरे टाकतात. तर तशा प्रकारच्या सर्व गोष्टी होतात तिथे. पण दिवसा गेलास तर एकदम नीटनेटकं तिथे, काय म्हणजे भीती नाही कसली. 3 तिड्याचा म्हणजे एक विषय काय असतो माहिती आहे, जास्त करून म्हणजे जे अंगावरून उतरू काढणे म्हण किंवा ते इतर देणं, भागवणं वगैरे असं. ते 3 तिठा वगैरे आपण जो बोलतो ना, जास्तीत जास्त ते एक पॉइंट असतो. म्हणजे गावाची सीमा आपण बनवतो किंवा 3 तिठा झाला, तर ह्या ठिकाणी ते जास्त केलं जातं. तर ते कसं रात्रीची वेळ होती, ती 12 नंतर त्यांचा टाईम चालू होतो. ब्रह्ममुहूर्ताच्या आधीपर्यंत 3, 3:15 पर्यंत. तर त्याला ना त्या रस्त्यावर 3 त्याचे ते कट्टा आहे. तर तिथे ना एक पोरगी ना अशी रडताना दिसली त्याला रात्रीची. तर तो पण शेवटी घरी जायच्या घाईत होता. आता मुंबईत लोकं एवढे घाईत असतात ना, की कोण दुसऱ्याच्या फाटक्यात पाय टाकायला जात नाही. डायरेक्ट स्वतःच्या कामाचं काम करतो. तो तसाच म्हणजे न दुर्लक्ष केलं ना त्याने आणि तो तसाच फटाफट म्हणजे घरी निघून येत होता. तर तो जरासा तिला त्या पोरीला क्रॉस करून जसा पुढे आला ना, तर ती मुलगी ना त्याच्या मागून यायला लागली आणि त्याला म्हणजे ना असं मागून येत, तो पुढे चाललाय आणि ती त्याच्या मागून येते आणि त्याला बोलते, "मला काहीतरी खायला दे, मला भूक लागली आहे." याने 2दा-3दा इग्नोर केला, पण शेवटी तो ठीक आहे आणि ना त्याने बॅगेतून केळी काढली आणि 2 केळी त्याला दिली तिला आणि पुढे चालत निघाला, चालतोय. 5-6 सेकंद, 10 सेकंद झाले असतील. तर ती पोरगी परत बोलते त्याला, की "अजून खायला दे, मला खूप भूक लागली." तर झालं. ह्याने परत 2 केळी दिली. त्याच्याकडे 3-4 डझन केळी असली, आपण पकडू 3 डझन असली केळी. त्याने 2 दिली. तर आता ना पहिला जिथे त्या मुलीला खायला ना केळी अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट लागलं होतं. तो टाईम ना आता कमी होतो आणि ना ती लावसटीसारखी ना सारखा मागते त्याच्याकडे. आता त्याचं घर पण तो जिथे चालतोय तिथून जरासं लांब आहे, 1-1.5 किलोमीटर. चालतोय आणि हा पण भुकेली आहे म्हणून देत चाललाय. म्हणजे तो थोडक्यात असा वश झाला ना, तसा मध्ये झालेला. पण एका पॉइंटला येऊन ना त्याच्या लक्षात येतं, की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. तर नंतरला ना, तो आता 2-2 तिला केळी हातात काढून देतोय ना, तिथे एक-एकच पेढा देतोय. घे. ती पण पटकन खाते आणि परत मागते.
तर सर्व प्रकार लक्षात आला, की हे काहीतरी अमानवीय आहे आणि म्हणजे हे चुकीचं होतंय काहीतरी आपल्याबरोबर. तर तो फटाफट चालायला लागला. आता त्याने पायाचा वेग वाढवला आणि फटाफट चालतोय तो एकदम. ती मुलगी पण पाठवण्याच्या फटाफट चालते एकदम. घर येतंय जवळ, 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 पण ती सारखी मागते आणि तिचा आवाज ना आता भोगरावत चाललाय जरासा, जड होत चाललाय. की दे म्हणजे दे, नाहीतर मला नाही माहिती काय करेन. ह्याची पूर्ण फाटली. हा घाबरलाय आता पूर्ण. करणार काय, करणार काय? आता ना हा एक-एक फाटी फेकतोय न बघता. आता पाठी बघत नाही हा. सरळ स्वतःच्या रस्त्याने चाललाय आणि पाठी बघता एक-एक केळं फेकतोय. जसं घर जवळ येतं ना, तशी ह्याच्याकडची केळी संपत चालली. म्हणजे घरापर्यंत कसं तरी त्याला ना एंगेज करून ठेवायचं होतं तिला, की बाबा मी कसा तरी खराच पोहोचतो. नंतरचं पुढे मी बघून घेईन काय होईन ते. बरं. घर समोर येतंय दिसतंय आणि ह्याच्याकडे 1-2 केळीच राहतात फक्त. एवढी ती 3 डझन केळी ती मागून खाऊन टाकते, जे कोण असतं ते. तर आता त्याच्याकडे फक्त 1-2 केळी राहतात. मग आता ना ती केळी आहेत ना, असे तुकडे करून आपण जेव्हा त्या नैवेद्याला कसे तुकडे करून अर्धे-अर्धे ठेवतो बरोबर, तशी फेकायला लागला आणि टाईम मारून न्यायला लागला म्हणजे तो, की बाबा होऊ दे एकदाचं, मी जरासं तरी एकदा मी घरापर्यंत पोहोचतो. तर आता त्याच्याकडे ना थोडंसंच म्हणजे अंतर राहिलं आणि शेवटचा तुकडा राहिला. आणि तो घराच्या पायरीवर म्हणजे असा चढायला 1+1 घर होतं त्याचं आणि घराचं असं घर जरा जमिनीपासून उंच होतं 2-3 पायरी. घराच्या पायरीवर असा चढायला आणि तिने परत मागितलं तर शेवटचा तुकडा त्याने असा टाकला आणि घरात जाणार ना, तेवढ्यात म्हणजे ही त्याने सांगितलेली गोष्ट आहे. तर घरात जाणार तेवढ्यात ना एक असा एकदम थंड हवेचा झोका ना त्याच्या बॉडीतून आतमधून पास होतो ना, म्हणजे बॉडीतून आतमधून निघून गेला. तसा निघून गेला म्हणजे त्याच्या बॉडीतून. घरात गेला. आता घरात त्याची आई म्हणजे जेवणासाठी जेवण गरम करून ठेवलेला टीव्ही येतोय म्हणून तो वाट बघत होते. तर हा असा घाबरलेला दिसला म्हणजे चेहऱ्यावरती त्याच्या हावभाव उडालेले पूर्ण. घाबरलेला दिसला तर आईने चौकशी केली, की "बाबा एवढा का घाबरलायस? म्हणजे झालंय तरी काय नक्की तुला असं?" मग त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. पण त्याने जी गोष्ट म्हणजे आईला सांगितली ना, तर तिने ही सांगितली ना अजून, की असं-असं झालेलं. तर जेव्हा तू घरात म्हणजे पाऊल टाकणार आणि म्हणजे हे सगळं व्हायच्या आधी म्हणजे घरात जाणारी थंड हवेचा झोका गेला त्याच्यातून. तेव्हा त्याच्या कानात येते येऊन कोणतरी बोललं, "जरासाठी वाचलास, पण मला नाही वाटत पुढच्या परिणामाने तू वाचशील किंवा जिवंत राहशील." तर तो रात्री म्हणजे असाच झोपायचा प्रयत्न करतोय, तर त्याला झोप वगैरे लागत नाही. वेड्यासारखा बडबडतोय. खाणं मागतोय खूप सारं. म्हणजे भूक लागते त्याच्यासाठी मागतोय. अंग वगैरे गरम आहे. डॉक्टर वगैरे घरी आणला. त्याला काहीच फरक नाही पडला. आणि नाही माहिती ना, तर त्या प्रकारानंतर तो 2-1 दिवसच जगला. म्हणजे असा ताप वगैरे येऊन जास्ती म्हणजे घाबरल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला आणि तो त्याच्यात त्याची डेथ झाली. तर म्हणजे याची आता ह्या घटनेमागची बॅक स्टोरी कशी माहिती आहे, त्या एरियामध्ये ना एक असं फेमस कॉलेज होतं. म्हणजे फेमस कॉलेज आहे अजून पण आणि त्याला ना आता ए ग्रेड पण भेटला आहे. म्हणजे असा सीन झाला त्या कॉलेजचा. तर ते कॉलेजचा गोष्ट अशी की तिथे ना कशी म्हणजे अभ्यास वगैरे करणारी अशी म्हणजे चांगली पोरगी होती, चांगल्या घरातली वगैरे होती. आणि त्या कॉलेजच्या ना पाठीमागे म्हणजे इकडे जरासा म्हणजे थोडासा गॅप वगैरे सोडला, रस्ता क्रॉस केला ना, तर तिथं ना BMCची एक ना अशी जुनी जागा आहे. तर पहिले ते सॉल्टचे वर्कर वगैरे तिथे त्यांचे पेपर वर्क्स वगैरे करायचे. आता तिथे कोणच नसतं म्हणजे ती जागा पूर्ण खाली आहे. तर तिथे ना हे गांजाडी वगैरे लोकं असतात ना, गांजा वगैरे नशा नशा करणारे. तर ते नशा करणारे लोकं ना, म्हणजे तिथे हे करायचे, काय बोलतात ते आपले नशा वगैरे करायचे. त्यांचा पण एक अड्डा होता हां. आणि ही ना एक दिवस अशी म्हणजे त्यांचा काहीतरी कॉलेजमध्ये फंक्शन होता ट्रेडिशनल. तर ते झाल्यानंतर ना पण ती जागा अशी होती ना, की तिथे आजूबाजूला सर्व ग्रीन होतं. तर हे लोकं असं ना दुपारच्या टायमिंगला वगैरे ना तिथे फोटो काढायला गेले. तर फोटो काढायला वगैरे गेले, तर फोटो वगैरे काढले. पण त्यावेळेस ना तिची मैत्रीण तर तिथून पळाली. पण ही एकटी ना सांगायच्या आधी म्हणजे त्यांच्या तावडीत सापडली. आणि तिच्याबरोबर अतिप्रसंग झाला आणि तिचा तिथे जीव गेला. ती मैत्रीण सुटली. मैत्रिणीने नंतर पोलिसांना वगैरे सांगितलं. सगळ्यांना पकडलं सुद्धा. पण तिचा तिथे जीव गेला. कसं आता ती ॲम्बिशियस होती स्टडी रिलेटेड. तिला पुढे मोठं व्हायचं होतं आणि म्हणजे खूप काही-काही करायचं होतं. त्यामुळे म्हणजे तिची आत्मा ती लोकांना तिथे दिसायला लागली आणि तो तिथे आहे म्हणजे तिथे जरासा पुढे आला ना, मग त्याला पण तेच की मला असं लोकांनी मारलं हे ते म्हणजे माझा पण असा जीव गेला. म्हणून ज्या द्वेषात होतो ना, त्या द्वेषातून म्हणजे तिने समोरच्याचा जीव घेतला. म्हणजे ही अशी स्टोरी होती.
आणि आमची अशी खरी घडली घटना आहे म्हणजे तिकडच्या म्हणजे एरियामध्ये. काय काय एंटिटीज असे असतात ना की त्यांना म्हणजे सूड भावना जे बोलतो ना, तर काय काय जणांच्या इच्छा पुऱ्या असतात किंवा काय काय जणांना ते मग मला जर एकाने कोणी म्हणजे खून वगैरे होतात ना, त्यातून त्यांना पण वाटत असतं की अरे आपण असं झालंय तर मला त्याचा बदला घ्यायचा आहे. आणि कसं मी पण असंच म्हणजे काही न करता म्हणजे माझ्या पण इच्छा होत्या का मी माझी डेथ झाली तर मी समोरच्याला पण तसं सुखाने जगू देणार ना आणि मी माझा बदला. त्याच्यामुळे काय होतं माहितीये की जरी त्यांचा तो बदला पूर्ण झाला असला ना, तरी कुठल्या कुठल्या एंटरप्राइज असतात की चल आपलं काम झालं निघून पण जातात. बरोबर. पण काय काय असं असतं ना की समोर म्हणजे कोण भेटेल ना, बट ते त्याला तेच समजतं की नाही ह्याने तो माणूस आहे पण त्याने माझ्यासोबत चुकीचं केलं. बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये पण अजून काय काय जण त्यामध्ये फसले जातं. मग तुझ्याकडे कोणती गोष्ट आहे का म्हणजे? ह्याच्याकडे आता मी तुला मगाशी जशी तू लावसट बोललास बोलण्यामध्ये, तर आपल्या गावाला कोकणात ना तसं बघायला गेलास ना, तर एक चाळेगत म्हणून बोलली जा. हो ऐकलंय ना. हां, चाळेगत. तर हिचं कसं असतं माहिती आहे, म्हणजे पैजणांचा आवाज बोल किंवा काय, म्हणजे असं छलावे वगैरे आपण बोलतो ना, तर त्या टाईपमध्ये असते. तर ही जी स्टोरी आहे ना, तुला मी प्रॉपर सांगणार आहे. ही सत्य घटना आहे आणि ही मला माझ्या आईने स्वतः सांगितलेली. तर आपल्या ह्यांची जास्त म्हणजे आपण बोलतो ना, की आपली बागा वगैरे असतात ना, आंब्याच्या म्हण, माड, पोपळी वगैरे. तर आता ही जी स्टोरी आहे ना, ती आमच्या घरचीच आहे. तर झालं काय माहिती आहे, आमचं जेव्हा घर प्रॉपर जेव्हा बांधलेलं नाही होतं, तेव्हा आमच्या घराच्या मागे आहे ना, एक लिंबाचं झाड आहे. म्हणजे होतं. आता तिथे आम्ही प्रॉपर ते म्हणजे सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे करून ते बांधलं गेलंय. तर तिथे ना लिंबाचं झाड होतं आणि जसं आपण बोलतो ना, म्हणजे लेडीज प्रॉब्लेम असला की जसं आपलं घरी पाळलं जातं. बरोबर. बाहेर वगैरे झोपतात. 4 काय 3 दिवस आतमध्ये येत नाही. तर म्हणजे माझा जन्म पण झाला ना, तेव्हाची ही स्टोरी आहे. तर ती मला बोलली होती आणि ही बाहेर झोपलेली, समजलं. तर ही बाहेर झोपलेली ना, तर त्याच्यानंतर असं झालं, की म्हणजे प्रॉपर चिरे वगैरे असं बांधकाम नाही होतं. म्हणजे मग ते झापळ्या जे आपण बोलतो सावळ्या वगैरे तेच फक्त. तर ही झोपली आहे आणि रात्री ना 12-12:30च्या दरम्यान ना, म्हणजे अचानक तिला असं वाटायला लागलं, की म्हणजे छातीवरती कोणतरी बसलं. समजलं. अंथरूण वगैरे खेचणं हे म्हणजे प्रकार चालू झाले. तर तिनं आधी इग्नोर केलं ते सर्व म्हणजे काय होतंय, काय नाही. तर ते झालं त्याच्यानंतर ती उठली सुद्धा. एवढं झालं ती उठली पण. उठली, आजूबाजूला बघितलं तर काय नाही नॉर्मल आहे. म्हणजे आपलं कसं होतं, आपलं म्हणजे जरी सर जरी आवाज झाला ना, तर आपण घाबरतो. हो. पण आपल्या आधी म्हणजे आपल्या आई वगैरे म्हण, म्हणजे आपल्या आईपासूनची जेवढी पण जी जनरेशन आहे आधीची. हां, आधीची, ती कशी एवढी घाबरट अशी नाही. धीट होते. म्हणजे काहीतरी हां, चल नॉर्मल काहीतरी असेल. हां. मग त्या हिशोबाने ना बघायला गेलं ही नॉर्मली उठली वगैरे बघितलं, ठीक आहे, ओके. परत झोपली. थोड्या वेळाने काय झालं म्हणजे अंथरूण खेच म्हणजे जे आपण पांघरूण वगैरे घेतो ना, ते खेच हे ते. तिला म्हणजे समजायला येत नव्हतं की काय चाललंय. थोड्या वेळाने परत ही बघते आजूबाजूचं काहीच नाही. आणि तेव्हा म्हणजे जास्त ब्लप वगैरे असा बोलतो लाईटचा म्हणजे एवढा प्रकार नाही होता. बत्त्या वगैरे घासलेटच्या असं. हां. पण शक्यतो कसं होतं मांजरांमध्ये वगैरे असं ना, तेव्हा जास्त करून टॉर्चनेच हे केलं जायचं. बरोबर. हां, तर बल्ब वगैरे लावला नाही जायचा. आणि थोड्या वेळाने परत उठली बघते तर तसं काही नाही. मग परत झोपली. परत झोपल्यानंतर आहे ना, नंतर परत तिला तसं सेमच म्हणजे छातीवर बसले कोणतरी आणि म्हणजे कोणतरी असं आपल्याला ना दाबायचा वगैरे प्रयत्न. पण ही ओरडायला बघते, पण आवाज नाही फुटत आहे तोंडातून. समजलं. परत कसंबसं म्हणजे आपण बोलतो ना ते म्हणजे इच्छा असते आपली, डोळे पण आपले उघडे असतात, पण आपला आवाज पण फुटत नाही, आपण हालचाल पण करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आली आणि थोड्या वेळाने परत नॉर्मल झाली आणि नंतर अचानक डायरेक्ट तिचा गळाच पकडला. अचानक हां. म्हणजे गळा दाबतेय प्रॉपर समज पण कोण दिसत नाही. पण असं आहे की नाही माझा पूर्ण गळा पकडलाय आणि हिच्या म्हणजे तोंडातून आवाजच निघत नाही. पूर्ण हिला घाम वगैरे आणि ही हलू पण शकत नाही. समजलं. तर हा एक इन्सिडेंट आईसोबत झालेला. तर तिने तो मला एवढाच शेअर केलेला आणि प्लस तुला आता ह्याच्या मागची सांगायची गोष्ट जर झाली तर त्याच्यानंतर म्हणजे मी नंतर जन्मलो वगैरे त्याच्यानंतर पण खूप वर्ष झाली. पण ते झाड जे मी बोलत होतो ना लिंबाचं जे झाड
तर तिथं ना म्हणजे असे आवाज वगैरे रात्रीचे आवाज येणं, म्हणजे पैंजणा जशा झन छन छन होतं ना, तसा आवाज वगैरे यायचा. आणि आमचं म्हणजे पूर्ण मळाच आहे. बरोबर. घराच्या मागून समजलं. तर तिथं आहे ना एक म्हणजे अशा 2-3 ना अशाच साध्या विहिरी वगैरे, पोरं वगैरे खेळत वगैरे असतात तिथं. तर एकदा काय झालं माहिती म्हणजे मी अशी आपल्याला सवय असते 12 वाजता वगैरे लहान असल्यावर कसं लघवीला कधी पण आपल्याला होतं. बरोबर. तर मला काय सवय होती माहिती आहे, मी उठायचो, जायचो अ, झालं म्हणजे तेव्हा एवढी आपल्याला जाण पण नसे काय होतंय काय नाही. तर तेव्हा हात बरेच निर्धारपणा एवढा नसता, नीती नसते एवढी कशाची. आता हा एक म्हणजे मी स्वतः अनुभवलेला तुला एक प्रसंग सांगतो. असं-असं झालं तेव्हा मी घरात पण बोललेलो आईला वगैरे सांगितलेलं. तर मी लघवीला वगैरे गेलो म्हणजे आलो पण समज आलो आणि म्हणजे बोलतो ना काहीतरी एक ती शक्ती असते ती खेचून घेते. तर झाला काय विषय माहिती आहे, मी आमची खिडकी आहे ना, खिडकीतून आमच्या पूर्ण अ, तो आमचा जो मळा आहे म्हण किंवा जेवढं पण तो एरिया आहे ना, तो सरळ स्पष्ट दिसतो हो, हो. मी राहिलो होतो ना इथे. हो. तर मी आलो असं लाईट बंद करायला आणि माझं लक्ष खिडकीत गेलं. हं. खिडकीत गेला आणि खिडकीत मी बघतोय ना, तर ती आम्ही जिथं म्हणजे खेळतोय ना, तिथं आग वगैरे लागलेली होती. समजलं. तर मी जाऊन बघितलं वगैरे आणि आग म्हणजे प्रॉपर नाही म्हणजे जास्त मोठी पण नाही. जे असं कोणीतरी ना म्हणजे 2-3 कापडं टाकलेत मग किंवा काय म्हणजे तिथं आमच्या तिकडे तो जो केस कापणार आहे ना, तो पण केस वगैरे टाकून तिकडे जाळायचा. म्हटलं त्याचं काहीतरी असेल. तर ही गोष्ट आहे ना 12ची सांगतोय तुला 12 वाजताची. तर मी तेवढं बघितलं ओके म्हटलं ठीक आहे चल मी परत येऊन झोपूया. दुसऱ्या दिवशी ना मी म्हणजे ह्या काही ना काही छोट्या-छोट्या गोष्टी आपण ऐकून असतो ना. तर मी म्हटलं बघूया खरं काय आणि खोटं काय. त्यासाठी जेव्हा आम्ही परत शाळेतून वगैरे आलो 5-5:30 वाजता. तर ते आमचं म्हणजे ते डेली रुटीनच असायचं. 5:30 वाजता आलात पहिलं दप्तर फेकायचं, कपडे काढले ना काढले डायरेक्ट मळ्यात खेळायला. हो. आता मी तसा गेलो वगैरे, तर पोरं वगैरे सर्व आली खेळतोय. तो एक पॉइंट माझ्या ना अचानक लक्षात आलं. काल म्हटलं रात्री ना इथं आग होती. तिथं जाऊन बघतोय ना, निदान चल माझ्या बघण्यात म्हण किंवा काहीतरी चूक झाली असेल. पण जर तिथं आग लागली होती ना, तर निखारा मरू दे, पण निदान एवढीशी राख तरी दिसली पाहिजे. बरोबर. आग लागल्यावर आग दिसली. हां, हो. तर ते तसं काहीच नाही. तर तिथं 2 ना असे ते खड्डे होते, 2 आहे. पण पहिल्या तर विहिरी होत्या असं म्हणत होते ते. मध्ये एक फणस आहे, फणसाचं झाड आहे. पण 2 विहिरी होत्या ना, त्या आता बुजल्या. समजलं. पण त्या खड्ड्यामध्ये काहीतरी तुला राख म्हण किंवा काय जाळलेला निदान तुकडा तरी असं काहीच नाही. समजलं. मग त्यानुसार म्हणजे ते एवढं मी हे केलं, मी घरी येऊन सांगितलं आईला असं-असं. ती बोलते, "नाही असं-असं होतंय." हे खरं आहे. आणि ह्याच्या आधी तू जे बोललास ना, की म्हणजे आईसोबत जो घडलेला प्रकार आहे, की म्हणजे आपली बॉडी हलत नाही. तर तू सायंटिफिक म्हणजे बोलायला गेला ना, तर त्याला स्लीपिंग पॅरालिसिस असं म्हणतात. आणि ना हे माझ्याबरोबर 1-2दा असं झालंय, की म्हणजे मी ना असं पलंगावर वगैरे झोपलोय ना, आपले डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यानंतर ना तुझी बॉडी ना जरा पण अशी मूव्हमेंट नाही करत. तर तुला वाटतं, की म्हणजे तुझ्याबरोबर काहीतरी होतंय, तुझ्या छातीवर काहीतरी ठेवलंय. आणि 2-3 मिनिटानंतर ना, तू आपल्या म्हणजे सर्व नीट होतं, नीट आहे. ते कसं बोलतात माहिती आहे का? आपण जेव्हा झोपतो ना, तर म्हणजे ब्लडचा सप्लाय असतो ते बोलतात असं मेंदूपर्यंत म्हणजे जरा-जरा स्लो असतो. आणि बॉडी मेंदू उठायच्या आधीच जर बॉडी उठली ना अचानक, तर तेव्हा तसं होतं. आणि मेंदू कसा सर्व बॉडीला कंट्रोल करतो, काय करायचं. पण तो उठायला थोडासा टाईम लागतो. म्हणून मग कधी पण ते आधी पण सांगतात घरात पण, की जेव्हा पण आपण झोपेतून उठतो डायरेक्ट उठून उभं नाही राहायचं, थोडा वेळ बसायचं किंवा राहायचं एका कुशीवर जरी उठायचं. किंवा श्वास घ्यायचा, थोडासा लोळतो वगैरे आपण, तो म्हणजे त्याच ह्याच्यासाठी असतं ते. तुला ना मी अजून एक गोष्ट आठवली मला, म्हणजे आपल्या इकडची कोकणातलीच आहे, तर मी तुला ती सांगतो. शॉर्टमध्ये सांगतो, चांगली गोष्ट आहे म्हणजे. तर ना कोकणात एक असा श्रीमंत माणूस होता आणि मुंबईला त्याचा असा बिझनेस वगैरे होता. ज्वेलरीचा बिझनेस होता. आपले ते खोट्या ज्वेलरी असतात ना, त्या विकतात ते ते बेंटेक्स वगैरे. हां, हां, हां. त्या टाईपचा आणि पैसा वगैरे खूप होता. पहिलं त्याचं कोकणात छोटं वगैरे घर होतं. पण जसं-जसं त्याची प्रगती झाली ना, तसं-तसं त्याने म्हणजे गावी बाग वगैरे विकत घेतली. परत त्याच्यानंतर गावी ना, जो पण कोकणात आहे ना, मोस्टली ज्याच्याकडे जास्ती पैसा होतो ना, तो हापूसच्या बागच विकत घेतो. हो, हो. खाली 1-2 गाड्या, ट्रक वगैरे आणि हापूसच्या बागा. तर त्याने ना तशी ती कशी
100-150 कलमाची बाग विकत घेतली म्हणजे मोठीच्या मोठी. आणि बाग विकत घेतली मोठीच्या मोठी. तर आता करणार काय बागेत राखायला तर माणूस पाहिजे. आणि राखण तर झालं आणि एवढी जास्ती बाग सांभाळायची म्हणजे एकाचं काम नाही ते. हां. तर ह्याने काय केलं, जेव्हा तो इथे श्रीमंत झाला, त्याच्याकडे पैसा आला. तर ह्याच्यात जो मुंबईमध्ये ना एक असा म्हणजे खास असा मित्र होता. तर तो खास मित्र होता ना, तर त्याचे वडील होते. त्याच्या वडिलांचा जॉब वगैरे सुटलेला. तर तो बोलला, की "तुम्ही असं-असं काम करा. तुम्ही आमच्या गावी जाऊन राहा." तर हा जो माणूस होता ना, तो असा राजस्थानी टाइप होता. आता म्हणजे वगैरे असतात ना असं अंगावर, तर तसा. तर ह्याने ना पगडी वगैरे घालायचं, ते त्यांची पगडी असते ना राजस्थानी तसं. तर तो बोलला, "ठीक आहे, मी तुम्हाला पगार वगैरे देतो. फक्त तुम्ही जाऊन म्हणजे आमच्या गावात आंब्यांचं ते असं आमची बाग आहे. तिथे तुम्ही म्हणजे राखण करा आणि जे कामगार ठेवलेत ना, तर त्यांच्यावर जरा नजर ठेवा म्हणजे ते लोकं नीट काम करतात की नाही." तर हा माणूस तो त्या मित्राचे वडील होते ते ॲग्री झाले, की मी जातो गावी. ते गावी वगैरे गेले आणि काम एकदम इमानदारीने करायचे. तो माणूस असा इमानदार होता. जसा पहिलाच जॉब गेलेला आहे त्यांचा असाच, की त्यामुळे त्यांना पण पैशाची जरूरत होती. त्यामुळे ते असं झोल वगैरे करायचे नाही का, मग नीट काम करायचे. म्हणजे दिवस-रात्र मस्त त्याची राखण करायचे आणि त्याची जी झाडं होती ना हापूसची, ती अशी रस्त्याच्या लागून होती. म्हणजे रस्त्यापासून बघ अशी आपला गाडगा बघ कुंपण असतो त्याला. तर कुंपणाच्या बाहेर वगैरे लटकलेली झाडं तशी आणि त्यांना आंबे लागले ना, की वजनाने फांद्या अजून हलक्या आणि हाताला पण लागतील एवढ्या. तर तशी त्यांची बाग होती. तर हा मस्त काम वगैरे करायचा, राखण करायचा, पगार वगैरे घ्यायचा आणि तो ना आंब्याचा जेव्हा सीझन असेल ना, तेव्हा ते पण कामगार आणि तो. तर त्यांचा ना त्या बागेत ना एक मांगर बांधलेला होता. ते जेवण वगैरे तिथेच बनवायचे. आंबे वगैरे पॅक तिथेच करायचे आणि तिथेच राहायचे, झोपायचे, सगळं काम तिथेच करायचे. तर जसा-जसा म्हणजे हा माणूस पण इकडे श्रीमंत होतोय, याच्या बागा पण वाढतात आणि तो माणूस पण तिकडे मस्त काम सांभाळतोय. पण तो माणूस आता ना हळू आता म्हातारा होत चाललाय. आणि एक दिवस कसं 2-3 कामगार म्हणजे आले नाही काही कारणास्तव कामावर आणि ना कलबस साफ करायची होती. म्हणजे ते बांधी बोलतात बघा पण अनवॉन्टेड म्हणजे नको त्या फांद्या वगैरे येतात हां, आंब्याचं कलम आहे आणि दुसऱ्या झाडाची फांदी येते. तर म्हणजे वेली वगैरे चाहतात आणि त्या वेली वगैरे आल्या तर कसं झाडाची ग्रोथ नीट होती. मग ते साफ-सफाई करायची होती. तर हा साफ करायला कोण आले नाहीत म्हणून स्वतः चढतो. चढतो, साफ-सफाई करतोय, 1-2 दलम्या करतो, 4 करतो. तर एका टायमिंगला ना त्याचा एका सुक्या फांदीवरून ना पाय म्हणजे हे होतो, काय बोलतात म्हणजे ती सुकी फांद तुटते आणि तो उंचावरून पडतो ना, तर तो डोक्याच्या ह्याच्यावर पडतो रे आणि तो तिथे त्याची म्हणजे डेथ होते. जीव जातो त्याचा तिथे. तर तो माणूस वगैरे ना असा चांगला असतो खूप म्हणजे. खूप चांगला असतो म्हणजे कोणी असं मागितलं वगैरे तर त्याला आंबे वगैरे देत असतो. लहान मुलाचे वगैरे लाड करत असतो, नीट असतो. तर एके दिवशी काय होतं ना, ह्याची डेथ वगैरे होते, सर्व तिच्या क्रिया वगैरे करतात. तर एके दिवशी ते माहिती आहे, जे बेवडे लोकं कॅनिंगसाठी आंबे चोरतात असं बोलतात. हां, पैसा भेटतो ना हां, पैसा आणि फुकटचा पैसा आहे ना रे. आंबा कसायला काय मेहनत नाही करायची, फक्त चोरी करायची. तर त्यांच्या गावातला तसा सीन होतो, की 2-4 बेवडे असतात ना, तर त्याच्या घरात तिथे राखण करायला तसा कोण लक्ष जास्ती देत नाही. म्हणून हे लोकं चोरायला जातात. तर चोरायला जातात ना, तर दोघे-तिघे जण असतात. तर वेगवेगळ्या झाडावर चढतात. तर त्याच्यातल्या ना एकाला ना, तो ज्या झाडावरून चढून पडलेला असतो ना, त्याच झाडावर चढलेला असतो आणि वरती त्याला दिसतो. वरती त्या झाडावर. म्हणजे तो असा झाडावर चढलाय आणि तुझ्या त्या फांदीवर तो असा दिसला अचानक. आणि ते लोकं माहिती आहे ना बॅटरी घेऊन बॅटरी घेऊन हां. अरे त्याला दिसतो असा. दिसतो ना. तर ह्याचे बाकीचे म्हणजे असे सगळेजण दोघे जण झाडावर चढलेले असतात आणि एक असतो ना तो खालचे आंबे गोळा करत असतो. बॅटरीच्या ह्याच्यातून त्यांचा असा कार्यक्रम चालू असतो, की एक पाडतोय, दुसरा गोळा होतो. तो त्या झाडाखाली ज्याला दिसतो ना, म्हणजे जो चढलाय आणि त्याला दिसला, त्या झाडाखाली त्याचा मित्र बॅटरीने हे करत असतो, गोळा करत असतो. तो जसा त्याला दिसतो ना, म्हणजे तो मेलेला ना जसा पडून, तसा सेम म्हणजे तो वरून झाडावरून पडतो आणि तो तिथे त्याचा जीव जातो. आणि जो खालती गोळा करत असतो ना, त्याला तो माणूस ना म्हणजे ते खूप मारतो. म्हणजे त्याचं कसं असतं, की तू असं न सांगता वगैरे चोरी नको करू. तुला खायला वगैरे हवे तर तू घेऊन जा जरा, इमानदारीत घेऊन जा. आणि त्याला खूप म्हणजे असा मारतो-बिरतो आणि तो दुसऱ्या दिवशी ना, तो गाडग्याच्या बाहेर रस्ता असतो ना, तिथल्या बाजूला ते बघ बाजूने रस्त्याच्या बाजूने जायला पाणी द्यायला थोडेसे गटारा मारलेले असतात. त्या गटारातनं पडलेला भेटतो. आणि तो दुसऱ्या झाडावर चढलेला असतो ना,
तो पण त्या झाडावरून पडतो. पण त्याला ना कोणीतरी ना कमरे एवढं उलट्यानं जमिनीत पुरून ठेवलेला असतो. त्याचे पाय वरती आणि जमिनीत पुरून ठेवलेला असतो. एकाची पडून देत होते आणि दुसरा असतो ना त्याला जमिनीत पुरून ठेवलेला असतो. आणि जो वाचतो ना तो पण म्हणजे आता मेंटली थोडासा डिस्टर्बच आहे. म्हणजे असा पहिल्यासारखा नाही राहिला. दारू वगैरे पितो, सगळं करतो. पण तो बोलतात ना थोडासा वेड्यासारखा वागतो. म्हणजे तो बोलतात ना, की तो माणूस अजून पण त्या मालकासाठी इमानदार आहे आणि तो राखण करतो इथे. तर तो प्रकार झाल्यानंतर आता तिथे चोरी वगैरे पण करत नाही आणि असं म्हणजे हे करायला जात नाही. दिवसाढवळ्या जातात लोकं, तुला खायचंय तू खाऊ शकतो वगैरे. पण चोरी वगैरे करून आणलंस म्हणजे असं रात्री-बित्री तर चोरांचा टाईम होता. मग ते तुझ्याबरोबर असे प्रकार होणार आहेत. मेन काय माहिती आता हापूस आंबा जसं बघायला गेलास ना, आपला देवगडचा तर हापूस फेमस आहे. म्हणजे महाग पण आहे रे खूप. तर एका आंब्याचं जर कॅटेगरी वाईज करायला गेलास ना, तर ग्रेड असतात A1, ए त्याच्यानंतर A2 वगैरे हे. ह्याच्यावरती फळ विकलं आणि त्याला लोकं आता तू मला सांग डिसेंबर पासून ना फवारणी वगैरे एवढा खर्च असतो ना आणि मेहनत पण खूप आहे रे. कारण आपल्या पण बागा आहेत. आपल्याला माहिती आहे त्याचा माल किती मेहनत असते. परत ते पाणी वगैरे तेवढं टाक्या वगैरे भरून, त्या गाडी भरून घेऊन जावा. सकाळी 5-5 वाजता उठून जातात लोकं पण फवारणीसाठी. ही त्या गावातली म्हणजे सत्य घटना आहे. जो पण एखादा सबस्क्रायबर वगैरे आपला जर असेल त्या गावातला, तर तो समजून जाईल, की म्हणजे ही त्या गावातली घटना आहे. अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत का तुझ्याकडे? ह्या सेम आता ना सेम तू गोष्ट बोललीस ना, रम्या एक गोष्ट ना मी ऐकली आहे. तर एक कडूनच ऐकलेली मी. तर ही गोष्ट आहे ना, ते 2 ना मित्र आहेत. खास मित्र समजलं. खास मित्र असतात आणि काय होतं माहिती आहे, की जसे म्हणजे तिकडे यूपी का बिहार त्या साईडची कुठली तरी ही स्टोरी होती. तर आपण बोलतो माडी माहिती आहे ना, माडी आपण काढतो. म्हणजे ताडी आणि माडी असे 2 प्रकार आहेत. बरं. माडी आपले जे माड असतो ना, माडापासून माडी बनवली जाते आणि ताडी जी बनते ना, तर त्याचा तो एक माडासारखंच आहे, ताडाचं झाड आहे. साडाचं झाड आणि त्याच्यामुळे कसं माहिती थोडी ती नशा पण होते त्याच्यामुळे, समजलं. तर हे लोक म्हणजे एकदम खास मित्र आहेत आणि त्यांची घर पण गावापाशी असतात, जवळ-जवळ आहेत. म्हणजे आपण आता बघितलं ना, म्हणजे वरचा तो वासा असतो तो एकच असतो, पण खाली 2 घरं असतात. हां, हां, हां. म्हणजे एकाच घरात दोघे जण असे राहत असतात. फक्त काय माहितीये, की मध्ये एक भिंत आहे. इकडचं एक घर, इकडचं एक घर असं. अशी ती फॅमिली नाही पण मित्रच आहेत. फॅमिली वेगवेगळी, बरोबर. मित्र आहेत ते खास. ते बोलतात, "चल आज आपल्याला म्हणतो संध्याकाळी ताडी प्यायची आहे, तर जाऊया आपण." तर बोललो, "ठीक आहे, चल." तर हे जातात. तर म्हणजे असं पूर्ण काळोख झालाय 10-10:30 आणि तो म्हणजे गावात तसं बघायला गेलास ना, तर आपलं कोकणात तर माडी वगैरे अजून पण चालू भेटते आणि ती प्रॉपर त्याची प्रोसेस पण असते, की वर चढा. एवढी मडकी असतात ती मातीची, ती वरती बांधून ना त्याला असं ते कोयत्याने वगैरे ना ते हे करून ठेवतात. त्याचा रस बघत राहिला आणि तो थेंब, थेंब, थेंब असं ते प्रोसेस असते. ती साठत-साठत मग ते काढलं जातं. तर सेम प्रोसेस तशी ती ताडी जी काढतात ना, त्याला पण ती मडकं. तर एक काय करतो ह्याला सांगतो, "तू खाली थांब हं. आणि तू खाली बघ कोण जर आला वगैरे तर." म्हणजे चोरी करताय काय? हां, हां. अरे फुकटची प्यायची आपल्याला भाई आँखें मचाएंगे ह्या ह्याच्यामध्ये हे जातात आणि तो एक असतो ना, तो वर चढतो. हां, समजलं. वर चढतो. जाऊन वगैरे ते मडकं वगैरे काढून बॉटल वगैरे भरतो. मडकं तसं ठेवतो. खाली उतरतो आणि बॉटल जी भरलेली असते ना, ती तिथं माडाखाली ठेवते आणि बोलतो आपण आता म्हणजे अजून पण काढूया. जायच्या टायमाला एक-एक बॉटल आपण घेऊन जाऊया. बरोबर. तर ते झालं. हा खाली आपला एक पहारेदार ठेवलेला आहे. तो खाली उतरला, बॉटल वगैरे ठेवली, पुढच्या झाडावर गेले, वरती चढला वगैरे. हा वर चढला, बॉटल भरायला सुरुवात केली. तर खाली जो उभा आहे ना, तो बघतोय, की समोर कोणतरी ना धोतर वगैरे घालून उभा आहे. जिथं त्याने पहिली बॉटल जी ज्या झाडाखाली भरून ठेवले, तिथं तो एक उभा आहे, धोतर वगैरे घातलंय, पण चेहरा दिसत नाही. हां, हां. समजलं. तर हे आता 2 जण आहेत ना, मग कसं असतं बघ आता आपण 2 जण आहे आणि समोर एकटा आहे. तर आपण कसं त्याच्यावर जोर चढवणार. बरोबर. तर हा काय म्हणतोय, "भाई इथून गपचूप निघून जा, हं. नाहीतर माझं जर डोकं म्हणतो फिरलं ना, तर मी काय पण करेन." मार, फाशी वगैरे दादागिरी कर. हां, असं. एकदा सांगतो ना, तो माणूस तिथं उभाच आहे.
नाही बोलता. हा परत वरती चढलेला असतो ना, तो परत बॉटल घेऊन खाली येतो पण. तर हात राहणार बघ ना म्हणतो, आपली बॉटल आहे म्हणतो, घेऊन वगैरे जायचा. एवढी मेहनत करून आपण काढली आहे. परत सांगतो, भाई तुला शेवटचं सांगतोय, थांबाय इथं म्हणतो, थांबू नकोस, तू निघून जा. समजलं. माझं डोकं म्हणतो फिरलं ना, उगाच मार खाशील. तर त्यानं 2-3 वेळा त्याला सांगितलंय, की बाबा तू हे असं करतो. ही गोष्ट जी आहे ना, ती म्हणजे खूप जुनी आहे. म्हणजे 1990 95 ह्या टाईमाची असतात. तेव्हाची ती गोष्ट आहे. तर तो सांगतात आहे का, की "तू जा, थांबा नको." नाहीतर उगाच कसं होतं आमचं आम्ही काम करून निघून जातो. तो दुसरा पण असतो, तो खाली उतरता ना. तर त्याच्यानंतर काय झालं, तो उतरला वगैरे. तर हा म्हणतो, त्याला म्हणतो हा हालत नाही, काय नाही, काय बोलत पण नाही. आपली मस्त बॉटल वगैरे घेऊन जायचा हा भरलेली. तर हा काय करतो माहिती आहे, धावत जातो त्याच्या अंगावर, की नाही आता जास्त झालं. म्हणजे आपण जातो ना, अरेरावी करत भिकारीच्या अंगात, तसा हा गेला. हा धावतोय आणि तो उतरलेला होता ना, तो बघतोय, की आता हा जाऊन त्याला मारणार. तर हा म्हणजे 5-10 पावलं पुढे गेला असेल आणि तो जो कोण माणूस होता ना, तो डायरेक्ट अचानक ह्याच्या समोर येतो. म्हणजे बोललो फ्लॅश एकदम कशी येते तशी. आणि हा त्याच्या समोर येतो, ह्याला मारतो. समजलं. हा तसाच पूर्ण मुंडी जी असते ना, असं म्हणजे हा समोर येऊन ना, त्याची मुंडी अशी पूर्ण फिरवतो. उलटीपर्यंत मारू आणि हा डायरेक्ट खाली पडतो. समजला. तर मग हा जो वर चढलेला उतरलेलाच असतो ना, तो सर्व बघतो. त्याला 2-3 सेकंद काय समोर झालं तेच समजत नाही. समजलं. म्हणजे हा एकदम आला कसा तिकडं? शॉक होतोय. म्हणजे हा आपण माणूस धावत जातोय ना, हा एकदम डायरेक्ट जागेवरून त्याच्या समोर अचानक येतो, मान पकडतो, मोडून टाकतो त्याला. समोरून. ते असं मग ह्याला समजायलाच नाही. मग हा काय करतो माहिती आहे, तिथून ना पळतो. आणि पळत, पळत, पळत ना घरी येतो. घरी येतो आणि दरवाजा मोठमोठ्याने वाजवतोय, वाजवतोय, वाजवतोय. तर त्याची आई-वडील असतात ना, ते दरवाजा खोलतात. आणि दरवाजा खोलल्यावरती त्यांचा आरडाओरडा काही ना काही घरी ते चालू होतो. सो काय झालं, काय झालं विचारता. तर म्हणतो, की आम्ही दोघेजण गेलेलो. तर त्याचं असं-असं आम्ही झालं आणि म्हणतो मेला तो इंग्रज. म्हणजे त्याला कोणीतरी मारलं. मान फिरवली तर गेलं. तो हां. मग ते हे झालं. मग त्याच्या घरी दुसरा म्हणजे जो मेलेला आहे ना, त्याच्या घरी पण माहिती पडतं. ती सर्व लोकं असतात ना, ती जातात. जातात ते त्याची डेड बॉडी वगैरे पडलेली असते वगैरे त्याला उचलून आणतात वगैरे. तर आता ह्याच्यामध्ये अजून एक जो मेलेला आहे ना, तर त्याचा वडील असतो. तर गावाला ना म्हणजे तो एवढा असं बोलतो, की "हां, चल बाबा हा एक घरातला कर्ता वगैरे आहे." तर त्याला इमोशन वगैरे नसते. म्हणजे हा आता पोरगा वगैरे मेला आहे ना, तर म्हणजे रडणं म्हण किंवा जे दुःख ते म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर हावभावच नसतं का. तर एक हा पॉइंट नोटीस करून ठेव. मग ह्याची स्टोरी तिला नंतर समजेल काय आणि कसं नाही. तर हे झालं. तर ह्याल्यानंतर ना, तो माणूस जो असतो चेहरा त्याला आठवत नाही. पण हा त्याचा म्हणजे झोपल्यावर स्वप्नात वगैरे येतोय, त्याला आवाज वगैरे येत आहे असं. त्याला झोप पण लागत नाही. मग दुसरा तो पळालाय तिथून. पळालाय तो. समजलं. हे असं झालं. त्याच्यानंतर 2-3 दिवस होतात आणि जो मेला आहे ना, त्याच्या घरात त्याची बहीण पण असते. समजलं. तिची डेड बॉडी भेटते. सोप्पं. समजलं. म्हणजे तिथं ते त्यांची नदी वगैरे असते ना, तर का साईडला ही झाडावरती ती अशी लटपलेल्या अवस्थेत आहे. तिची डेड बॉडी भेटते आणि माणूस मरतोय ना, तर त्याने सांगितलं, की माणूस जो मेलेला आहे ना, तर आपण व्हॅम्पायर्स वगैरे कसे बघ रक्त शोषून घेतात, तशामध्ये डेड बॉडी सापडतात. म्हणजे पूर्ण पांढरा फिक्कट पडलाय. अंगात त्याच्या रक्त पण नाही आणि पाणी पण नाही. म्हणजे पूर्ण सुकलेला. अशी डेड बॉडी समजला. तर हा एक इन्सिडेंट झाला. म्हणजे 2 गोष्टी झाल्या गावात. म्हणजे तो पहिला तो मेला मग आणि त्याच्या कळी पण निघाली. समजलं. हे झालं, झालं, झालं. तर गावात म्हणजे गावात चर्चा काय झाली, की अरे कोणतरी ते बोलतात ना सीरियल किलर असतो. लाईन-लाईनने मारत होतो तसं काहीतरी असेल किंवा कोणतरी चोर वगैरे फिरतोय. मग ते ह्या हिशोबात ते सगळं पोलीस वगैरे येऊन तपास वगैरे त्यांचे चालू झाले. असं काही ना काही चालू झालं.
तर ते नंतर ह्यांना ना गावाला ना डाऊट यायला लागला. म्हणजे आता पोरीचं पण झालं, मुलाचं पण झालं. पण ह्या म्हणजे आई वगैरे इकडे रडून पूर्ण सगळं हेच करते, "गड होतं रे, हा होऊ नये की चीना." समजलं. पुन्हा जो तो त्याचा वडील आहे ना, बाप आहे तो. असं झालं. त्याच्यानंतर अ, कोण ना कोण म्हणजे हे चालूच होतं. समजलं. तर एक दिवस काय होतं माहिती आहे, तो जो दुसरा आहे ज्याने ते बघितलेलं पहिल्या टाईमाला, तर तो एवढा त्या ह्याच्यामध्ये घुसतो आणि आता 2 हे तर झालंच आहे बरोबर. तर तो एवढा ह्याच्यामध्ये जातो ना, की त्याला म्हणजे थोडा वेड्यासारखा करतो. सदमा लागतो त्याला. ताप वगैरे येतोय समजलं. आणि असा झोपून वगैरे आहे आणि घरातून बाहेरच पडत नाही तो. घाबरलाय पूर्ण. आणि त्याला म्हणजे असे सावल्या वगैरे दिसतात रूममध्येच. समजले. तर होतं कसं माहिती आहे, त्याची आई झोपलेली असते ना, तर आईला स्वप्न येतं, की ती त्याला जेवण द्यायला गेली रूममध्ये आणि हा आहे ना, तो पायापासून कमरेपर्यंत ना पूर्ण असा म्हणजे त्याला किडे वगैरे पडले, म्हणजे कुसत चालला असं. आणि एवढं झालं तर ती उठते आणि मोठ्याने ओरडते, की "मी असं स्वप्न बघितलं वगैरे नाही." ते सर्व होतं. तर तो पोरगा पण मग घरात येतो, म्हणजे घरातून बाहेर येतो रूममधून. तो म्हणतो, "हा काय? हा इथं उभा आहे, काय झालं नाही?" ओके. मग ते काय म्हणतात, "नाही, मग हे आपल्याला बाहेर पण कुठेतरी विचारावं लागेल." म्हणजे मला पण स्वप्न आलं. त्याच्या पण आता त्याच्यासोबत पण असं काही ना काही घडतंय. तर मग बोललो, "ठीक आहे, विचारूया." हे करून ना त्यांचं असं चाललंय. परत गावामध्ये अजून एक सेम केस होते आणि ह्या वेळेला जी केस झाली आहे ना, ती गावचा जो सरपंच असतो, त्याचा मुलगा असतो. आणि सेम तो पण म्हणजे पहिलं जसं 2-3 मर्डर झाले ना, सेम त्यात ह्याच्यामध्ये झालेली असते. समजली. मग आता हे लोकं काय बोलतात, की ना आता म्हणजे 1, 2, 3 ठीक आहे. पण आता हे चौथं पण आणि ते पण सरपंचाचे दुसरे. आता त्यांच्या घरात काहीतरी त्यांचं झालं असेल तर. मग त्यांचा डाऊट पण आहे ह्याच्या वडिलांवर असतो. जो मेलेला असतो ना सगळे पहिले हां, त्याच्या वडिलावर. म्हणजे तो असं काहीतरी काय करतोय का वगैरे. तर जेव्हा सरपंचाचा मुलगा म्हणजे मरतो ना, त्याच रात्री इकडे यांच्यात म्हणजे जो मेलेला असतो ना, म्हणजे त्याची आई पण जाते. म्हणजे बघ मुलगा गेला, बहीण गेली, आई पण गेली ती. राहिला फक्त कोण तो होता मित्र होता तो त्याचा. मित्र नाही ती फॅमिली हां, जी मेली ती सांगतो. म्हणजे एकाच फॅमिली वडील राहिला तर. वडील राहिला. बरोबर. तो काय करतो माहिती आहे? तो आपल्या घराला आग वगैरे लावतो आणि गायब होतो गावातून. म्हणजे त्याचा बाप स्टार्टिंगला नांदेड. ज्याच्यावर आता संशय आहे ना तो गायब होतो. आणि आग पण अशी लागते, की आता बघ मी तुला सुरुवातीला काय स्टोरी सांगितलं, की एक वास आहे आणि 2 घर आहे. पण बरोबर ह्याचंच घर जळतं. हे घर जळत नाही. असं झालंय. तर ह्यांचा संशय नंतर नाही म्हणतो तपास वगैरे आपल्याला करावा लागला, की ठीक आहे. जर ह्याने काहीतरी देवदेवस्की म्हण किंवा हे काळा जादू वगैरे केला असेल, घरातले मेंबर नेलेच याच्यावर. पण आता बाहेर पण ही मारायला लागेल. मग आपल्याला अजून काहीतरी एक्स्ट्रीम त्याच्यापुढे बघावं लागेल. बोलतो ठीक आहे. तर हे जातात म्हणजे नॉर्मल हे भटजी वगैरे असतात ना, त्यांना विचारणं वगैरे होतं. हे म्हणजे हे आमच्या ह्याच्यामध्ये आमच्याकडून हे होणार नाही. तुम्ही अजून थोडा एक्स्ट्रीम आमच्या विषयाचे पण जे कोण असतील ना, त्यांना विचारा तुम्ही. बोलतो ठीक आहे. तर मग हे एक ना ते हे आहे म्हणजे तिथे ना भूतं वगैरे उतरवली जातं. तर माझ्या ना लगेच तोंडावरती नाव येत नाही. तर तिकडे आहेत ना ते ते बाबा आहेत. समजलं. तर त्यांची एवढी शक्ती आहे ना, की ते रात्रीला जेव्हा हे करायला बसतात ना, साधना वगैरे, तर त्यांची साधना होऊ नये म्हणून त्यांच्या अवतीभोवती 2 कुत्रे फिरत असतात. ते त्याच टायमाला दिसणार. बाकी दिवसभर तू कुठे पण पूर्ण त्यांच्या आश्रमापासून कुठे पण शोध, तुला दिसणार नाहीत. तर त्याच टायमिंगला साधना जेव्हा यांची चालू होईल ना, तेव्हा ते 2 कुत्रे एकदम असे बोलला की उंच वगैरे आहेत. तर ते फिरतात नंतर गायब होतात. कोणालाच माहिती नाही ते कुठे जातो. हां. मग त्यांच्याकडे जा. ते बोलतात "बाबा असा-असा विषय आहे. असं-असं होतंय गावामध्ये. तर बघा." तर ते म्हणजे आपल्या ध्यानमध्ये हे करून ते सर्व विषय बघतात. ते बोलतात, "नाही मला तुमच्या गावाला नंतर यावं लागेल." समज. मग हे तिकडून येतात आणि ते काय बोलतात, "मी तुझ्या घरी येणार नाही." मग तो जो मुलगा आहे ज्याने ते बघितलंय ना, त्याला म्हणतो, "तुम्ही
इथं घेऊन या, मी फक्त स्मशानात तिथं बसून राहणार. पण त्याला सांगायचं नाही मी कुठे तुम्हाला घेऊन जातोय किंवा काय ते. मग अ, हे तिकडे स्मशानामध्ये म्हणजे ते गावातली जे स्मशानभूमी असते ना, तिथे बसतात वगैरे त्यांचं ते अ, काहीतरी रिच्युअल्स असतात ना, म्हणजे होम होम वगैरे तर ते चालू करतात. आणि इकडे गाववाले काय करतात, दोघे तिघे जण त्याचे वडील वगैरे म्हणजे जो वेड्यासारखा आता पोरगा जो आहे, तर त्याच्या घरी जातात आणि त्याला काय सांगतात, आज बोलतो जत्रा होणार आहे मोठी, तर तू पण किती दिवस घराच्या बाहेर नाही पडलाय, तिला पण गाववाले कोण नाही कोण असतील ते पण भेटतील तिचे मित्र वगैरे, तर चल आज जाऊया आपण जरा फिरून येऊया. असं सांगून त्याला ना घेऊन येतात. ते घेऊन येतात तर हा बघते की स्मशानामध्ये आले ते बाबा वगैरे बसलेत, समजलं. आणि अ, पूर्ण गाव आहे ना तो जमा झाला. अवतीभोवती पूर्ण गाव जमा झालं. तर ह्याला समोर आणतं. ते बाबा बोलतात, "ह्याला माझ्या समोर बसवा." हे बसवतं. आणि ह्याच्या समोर आहे ना 2 मांस असतं ना, तर मांसाचे तुकडे समोर ठेवतात. आणि त्याला विचारलं, "तू कोण आहेस?" त्या मुलाला विचारलं, "बाबा, तू कोण आहेस?" तर तो आधी बोलतो, "नाही मी म्हणजे तो आपलं नाव सांगतो, "मी इथंच गावात राहणार आहे. मी रेग्युलर इथेच." असं म्हणजे ओळख नाही दाखवत. तो जो व्यक्ती आहे ना त्याचीच ओळख सांगतोय. पण बाबांना त्याच्या आतमध्ये जे काय आहे ना ते दिसतंय. ते जे आणि मांस ठेवलेलं असतं ना तर मांसाचा वास येत असतो ना, तो थोडा म्हणजे बोललो चल-बिचल चालू आहे त्याच्या मनामध्ये. असं-असं करून कमी आणि त्याचं दुसरं रूप असं बाहेर यायला बघतंय. पण तो आता बाबासमोर यायला बघत नाही. हां. हे समजून चुकला, की बोलतो आता आलोय. बाबांनी तर म्हणून तर त्यांनी सांगितलं ना, न सांगता. हां, नाहीतर तो येणार नाही. हां, तर मग मांस ठेवलेलं असतं ना, ते बोलतात, "चल घे, हे खा." तो पोरगा जो आहे ना, तो लगेच घेऊन बघा तो घरातून बाहेर पण नाही पडलाय. कधी जेव्हा हे मर्डर वगैरे होतंय त्याची म्हणजे पूर्ण सर्कल तसं बघायला गेलं असतं, तो डायरेक्ट तो मांस उचलतो. मांस खात नाही. मांसमध्ये जेवढं पण रक्त असेल ना, ते फक्त शोषून तुकडे कसे पांढरे तिखट याले ठेवतो. समजलं. तर गाववाले बोलतात, की जेवढं पण आता मर्डर झालेत ना, त्यांच्या सगळ्यांच्या बॉड्या सेम असतात झालं. पांढरा तिखट पडला. समजली. तेव्हा परत बाबा विचारतात, "झालं तुझं?" "हां." "आता खरं सांग, काय झालं?" तेव्हा ही बॅक स्टोरी पूर्ण सगळी त्याच्या अंगात तो जो असतो ना, तो सांगायला सुरुवात होतो, की "मी ह्या पृथ्वीवरचा नाही. मी पाताळ लोक जे बोललं जातं ना, तिथला मी एक राक्षस आहे. मी माझं तिकडे व्यवस्थित होतं. मला इथे यायची पण गरज नव्हती. पण बोलतो आता जे 4 बळी गेलेत एका घरातील, त्यांचा जो वडील आहे, त्याने मला बोलून घेतलं. मी काळे जादू वगैरे म्हण ते साधनं तंत्र-मंत्र म्हणतात त्याने. तर तो त्याच्यासाठी मला बोलून घेतलं, की त्याच्या वैयक्तिक म्हणजे पैसा भेटावा किंवा काय ह्यासाठी. पण माझ्या पण काही ना काही हे होते, की मला बळी लागणार होते. तर त्याने सांगितलं, "ठीक आहे, तू माझ्या घरातले बळी घे." म्हणून त्याचा पहिला मुलगा गेला मधून, नंतर मुलगी गेली. त्याच्यानंतर त्याची आई गेली, म्हणजे ह्याची बायको. आता राहिला कोण होता? हा राहिला. मग ह्याच्याकडे 2च ऑप्शन होते. एक तर म्हणजे हा जो राक्षस आहे ना, त्याच्या पाताळातला राक्षस आहे, त्याच्याकडे 2च ऑप्शन होते, की एक तर मी तुला तरी संपवणार, नाहीतर तू शोधून वगैरे नाहीतर तू मला बळी दे. दुसरे कोण असतील ते आण. मग तो त्याचा जो वडील असतो ना, तो त्याच्याशी डिस्कस काय करतो, की "तू मला इतर आता तुझी मदत नको मला. तू मला सोडून दे. गाव तुझ्यासाठी पूर्ण खुलं आहे ना, तू गावाला हे करून टाक." म्हणजे तो सांगतो जरी हां, आता बाप त्याचा म्हणजे व्याने बोलवलंय त्या राक्षसाला. तो सांगतो, "मला सोड आता. तुला हे गाव पूर्ण आहे. तुला यायला नाही ठेवते." हां. आता होतंय कसं आता तू बोलवलंयस. मागे पाठवायची तुझ्यात ताकद पण नाही. बघ. हां. मग आता ते एंटिटीच तिथंच राहणार ना, तो रामसेस आलाय तो. कारण हा मागे पण जाऊ शकत नाही किंवा त्याला मागे पाठवण्यासाठी तेवढा ताकदीचा माणूस तर समोर पाहिजे, की तो त्याला तिकडे पाठवेल. असं. किंवा हा इच्छेने पण जाणार कारण त्याला आता कसं ते जे पण बळी भेटले आहेत ना, की त्याला आता ती हौस लागली, नाही मला खायचं बा. चटक लागली. हां, समजलं. मग त्यामुळे तो पण बोलतो, "नाही मी आता जाणार नाही. आता मी असंच करणार." मग बाबा बोलतात, "नाही तुला जावं लागेल." तर ह्याच्यानंतर विषय कसा होतो, हा बोलतो, "नाही." मी म्हणतो, "माझी जोपर्यंत इच्छा होत नाही, तोपर्यंत मी पाकाळात जाणार नाही." मग बाबांचे मगाशी जसं बोललो ना, त्यांच्या समोर जे जेव्हा साधना करायला कुत्रे बसतात,
ते 2 कुत्रे तिथं आपोआप येतात आणि त्याच्या अंगावर भुंकायला सुरुवात होते. कोणाच्या? जो राक्षस म्हणजे ज्याच्या अंगात आहे ना, त्या मुलाच्या. हां. म्हणजे तो अरेरावीच करत असतो, "नाही मी जाणार नाही. तुम्हाला म्हणतो जे काही करायचं ते करा. मला घेऊन हलवून द्या." नाही हो. तेव्हा ते मग बाबा आपले जे 2 पुत्रे असतात ना, ते सगळं गाव ही रिअल स्टोरी आहे. सगळं गाव बघतोय, की ते 2 कुत्रे आलेत समोर आणि त्याच्यावर भुंकताय. अचानक प्रकट हां. आणि बाबा सांगतात, "तुझ्यात हिंमत असेल ह्यांना पार कर आणि नंतर मला तू हे कर." नाही करायचा तो. पण त्याच्यात तेवढी पण हिंमत नाही, की कुत्र्यांना तर हे करेल. मग तो शेवटी त्या कुत्र्यांना वगैरे घाबरतो आणि सांगतो, "ठीक आहे, मी जाईन, पण तुम्ही कुत्र्यांना बोलतो मागे द्या." मग बाबा म्हणतात, "ठीक आहे, तुझी काय इच्छा असेल ते सांग, की तर मी कुत्र्यांना मागे घेतो." कुत्र्यांना मागे घेतात आणि तो असं सांगतो, की 5 बकरे या ठिकाणी म्हणजे ती पोरगी माहिती आहे मेली नदीच्या काठावरून पण हां. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन 5 बकरे बांधून ठेवा, की ते मी म्हणजे माझं काय असेल ते मी भक्ष्य करेन आणि मी निघून जाईन. समजलं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 5 बकरे त्या झाडाखाली जाऊन बांधले जातात आणि रात्री तो येऊन आपलं काय असेल ते करेन. तो सांगतो, की तुम्हाला जे काही फक्त ते बकरे मेलेले अवस्थेत भेटते, म्हणजे समजायचं मी गेलो होतो, असं. आणि त्यानंतर सगळं हे झालं. दुसऱ्या दिवशी म्हणजे तिथं बांधून वगैरे झालं. त्यानंतर रात्र झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन बघतात ते तिथं ते बकरे वगैरे दिसले. मेलेले वगैरे. म्हणजे लोकं समजायला लागले, की ओके ठीक आहे. म्हणजे आता क्लिअर झालं, की हा माणूस जिथं होता राक्षस तिथं गेलाय. त्या ठिकाणी बाबांनी काय सांगितलं, की तिथे अ, काली देवी, काली म्हणजे बोलतो ना कालीमाता, कालीमाता म्हणजे जसं बंगाल-बिंगाल त्या साईडला हे जास्त कालीमाता वगैरे हे मान्यता असते. तिचं प्रॉपर मंदिर अजूनही आहे बांधलेलं, की त्याने बांधायला सांगितलं. हां, बांधायला सांगितलं, की ह्या एंटिटीज असा आपण सांगू शकत नाही तो परत येईल, तो न येईल हे आपल्या हातात नाही. तर त्यासाठी त्याच्या रक्षणासाठी ते मंदिर जे आहे ना, ते अजूनही तिथं प्रॉपर बांधलेलं आहे. ही एक रिअल स्टोरी मी तेव्हा ऐकलेली. फार वेगळी गोष्ट होती म्हणजे अशी मी ऐकली. हां, म्हणजे पण कसं आहे माहिती आहे, ही जी स्टोरी मी पण ऐकली आहे, पण ही रिअल स्टोरी घडलेली आहे. मंदिर ते पण आहे. त्या देवीचं जे मंदिर त्या गावामध्ये बांधलेलं आहे ना, ते अजून पण तिथं मंदिर आहे. समजलं. म्हणजे जे मंदिराचं हेतू काय होता, की अशा काही एंटिटी असतात ना, ह्यापासून वाचलं म्हणजे आपल्याला आपला बचाव झाला पाहिजे म्हणून ते बांधलेलं. समजलं. खूप इंटरेस्टिंग आणि वेगळी अशी गोष्ट होती. तर आता आपण गेला 1-1.5 तास, 2 तास रेकॉर्डिंग करतोय. मेमरी कार्ड आपलं फुल झालं असेल. तर आता फक्त आपण इथे थांबूया. जेवण वगैरे करून येऊया आणि हा पार्ट 1 असेल आणि ह्याच्यापुढे पण 2 इंटरेस्टिंग आणि मोठ्या गोष्टी आहेत. तर नक्की तुम्हाला तुम्हाला बघायला ते आवडतील. तर तुम्ही चॅनलवर टून राहा आणि पाहत राहा. आपला आवडता चॅनल कोकणी रायटर. तर भेटूया पुढच्या वारात. नेक्स्ट पार्ट नाही. धन्यवाद.